त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मी राजस्थानी आहे म्हणून, आणि मराठा समाजाच्या नेत्यांना शिवी घालणारा एकमेव माणूस, त्याचं नाव नारायण राणे. सवाकलेले असतात ना, स्वार्थाने पिछाडलेले असतात, त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्यांचं घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडी घेणारे उदय सामंत त्याचे सुरक्षा कडक आणि व्यवस्थित करून नेहमीच देशाच्या रक्षणाची हमी देणारे देशाचे पंतप्रधान, पण तरीसुद्धा दुर्दैवाने बांगलादेशचे अनेक बांगलादेशीय या मुंबईमध्ये राहत आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि दुर्दैवाने त्याच्यातल्याच एकाने सैफ अलीवर हल्ला केलेला आहे. हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला नामुष्की करणारंही कृत्य आहे. नारायण राणेचं तर मराठा समाजाचा संबंध काय? त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मी राजस्थानी आहे म्हणून, आणि मराठा समाजाच्या नेत्यांना शिवी घालणारा एकमेव माणूस, त्याचं नाव नारायण राणे. लोचट माणसं सवाकलेली असतात ना, स्वार्थाने पिछाडलेले असतात, त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्यांचं घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडी घेणारे उदय सामंत शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिरस्थावर होणार ते तर एकदा सांगा. त्या काही महिन्यामध्ये भारतीय जनता पक्ष, अजितदादा गट आणि शिंदे गट यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. केवळ भरत गोगावलेच नाही, एकनाथ शिंदेची सुद्धा गोची येत्या काही दिवसात होणार. सुरक्षा कडक आणि व्यवस्थित करून नेहमीच देशाच्या रक्षणाची हमी देणारे देशाचे पंतप्रधान, पण तरीसुद्धा दुर्दैवाने बांगलादेशचे अनेक बांगलादेशीय या मुंबईमध्ये राहत आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि दुर्दैवाने त्याच्यातल्याच एकाने सैफ अलीवर हल्ला केलेला आहे. हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला नामुष्की करणारंही कृत्य आहे. नारायण राणेचं तर मराठा समाजाचा संबंध काय? त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मी राजस्थानी आहे म्हणून, आणि मराठा समाजाच्या नेत्यांना शिवी घालणारा एकमेव माणूस, त्याचं नाव नारायण राणे. लोचट माणसं सवाकलेली असतात ना, स्वार्थाने पिछाडलेले असतात, त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्यांचं घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडी घेणारे उदय सामंत शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिरस्थावर होणार ते तर एकदा सांगा. त्या काही महिन्यामध्ये भारतीय जनता पक्ष, अजितदादा गट आणि शिंदे गट यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. केवळ भरत गोगावलेच नाही, एकनाथ शिंदेची सुद्धा गोची येत्या काही दिवसात होणार.